नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीतील इंग्रजी विषयामध्ये आपलं जे युनिट फर्स्ट आहे त्याच्यातलं जे चॅप्टर आहे आपलं 1.4 जर्नी टू द वेस्ट. तर आता आपण ह्याच्यानंतर मुलांना पुढच्या स्टेपकडे वळूया, म्हणजेच आहे ती ऍक्टिव्हिटी. बघा मुलांनो, आपला जो पहिला प्रश्न आहे तो काय करूया, आपण वाचूया. काय दिलेला आहे पहिला प्रश्न? फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट वी आर. म्हणजे आपल्याकडील ज्या ईस्ट कंट्रीज आहेत तर त्याचा आपण ईस्ट कंट्रीजचा मग आपण त्यांचा कुठला भाग होऊ. तर बघा आपल्या ईस्ट कंट्रीज कुठल्या आहेत, जपान वगैरे आहेत, आणि आपण त्यांचा कुठला भाग होऊ, तर आपण कुठलं, ईस्टचं अपोजिट काय असते मुलांना, वेस्ट. तर काय असते, वेस्ट. ईस्ट म्हणजेच काय, पूर्व दिशा. इथे आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत, साऊथ आणि काय आहे, वेस्ट. साऊथ म्हणजे काय, दक्षिण, आणि वेस्ट म्हणजे काय, पश्चिम. तर आपल्याला प्रश्न काय आहे, फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट वी आर, म्हणजे जे आपल्या पूर्वेकडच्या जे देश आहेत त्याचा आपण कुठला भाग आहोत. आपण त्यांचा साऊथ भाग आहोत की आपण त्यांचा वेस्ट भाग आहोत. तर काय असेल मुलांनो, ज्या आपल्या पूर्वेकडच्या कंट्री आहेत त्यांचा आपण कुठला भाग असू, साऊथ असू की वेस्ट असू? सांगा. बरोबर आहे तुमचं उत्तर. तर आपण त्यांचा कुठचा भाग असू, आपण त्यांचा वेस्ट म्हणजेच पश्चिमेकडचा भाग असू. आता बघूया मुलांना, आपला दुसरा प्रश्न काय आहे, वाचूया आपण. दुसरा प्रश्न काय आहे, युआन चांग वॉन्टेड टू टेक डॅश फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. काय दिलेलं आहे, युआन चांग वॉन्टेड, म्हणजे युआन चांग वॉन्टेड, त्याला काय हवं होतं, टू टेक डॅश फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड चायना. म्हणजे युआन चांग हा जो ट्रॅव्हलर होता त्याला काय हवं होतं, इंडियापासून, म्हणजे त्याला इंडियातून त्याची जी कंट्री आहे ती चायना, तिथे काय न्यायचं होतं, त्याला काय करायचं होतं. तर बघा, त्याला स्क्रिप्चर म्हणजे काय, धर्मग्रंथ किंवा एक बुक्स म्हणजे पुस्तकं. तर त्याला आपल्या इंडियातून त्याच्या कंट्रीमध्ये, म्हणजे चायना ही त्याची कंट्री आहे, तर काय न्यायचं होतं, त्याला काय हवं होतं, काय हवं होतं सांगा मुलांना. आपण छान प्रकारे हा चॅप्टर अभ्यासलेला आहे, तर सांगा उत्तर. बरोबर. तर काय पाहिजे होतं मुलांना, त्याला स्क्रिप्चर्स म्हणजे धर्मग्रंथ. पुन्हा एकदा वाचूया आपण. युआन चांग वॉन्टेड टू टेक स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. म्हणजे युआन चांगला असं हवं होतं की तो इंडियामधून हे जे स्क्रिप्चर्स आहे, बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स आहे, तो इंडियामधून कुठे घेऊन जाणार होता, त्याचे जो होमलँड आहे चायना, तिथे तो घेऊन जाणार होता. म्हणून जे आपलं उत्तर आहे ते काय आहे मुलांनो, स्क्रिप्चर्स. बघा आता आपला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, मीनिंग टू वँकिश इज टू. आता मीनिंग टू वँकिश म्हणजेच काय मुलांना, असं पराभव करणे. तर याचा जो मीनिंग आहे, पराभव करणे किंवा हरवणे, मीनिंग टू वँकिश इज टू. तर याचा जो वँकिश हा शब्द आहे, तर त्याच्याच अर्थपूर्ण, त्याच्यासारखा अर्थपूर्ण शब्द या दोघांमधून कुठला आहे. तर WIN विन आहे पहिला, आणि दुसरा आहे DEFEAT डिफीट. तर बघा मुलांनो, विन म्हणजे काय होते, विन म्हणजे जिंकणे, आणि डिफीट म्हणजे काय करणे, पराभव करणे. तर काय येईल, मीनिंग टू वँकिश यासारखाच, म्हणजे याच अर्थाचा दुसरा शब्द कुठला आहे मुलांनो, तर डिफीट. तर आपलं उत्तर असेल डिफीट. तर आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बघूया आता आपला चौथा प्रश्न काय आहे, गॉनियन डेटी इज द गॉडेस ऑफ. गॉनियन नावाची जी डेटी होती, जी देवी होती, ती कशाची देवी होती, ती इज द गॉडेस ऑफ, म्हणजे ती देवी होती कशाची होती, मर्सी म्हणजे दयेची देवी होती ती, की जेलसी म्हणजे आपण जळतो एकमेकांना, की हा पुढे गेला वगैरे, की ती म्हणजे असं जेलस, म्हणजे हेवा पैदा करेल किंवा एखाद्याला हेवा वाटेल, म्हणजे जेलस होईल, याची देवता होती. तर कशाची देवता होती मुलांना सांगा, मर्सी येईल की जेलसी येईल? बरोबर आहे तुमचं उत्तर. तर काय असेल, मर्सीच म्हणजे दयेची देवी होती ती. गॉनियन डेटी इज द गॉडेस ऑफ मर्सी. बघूया आता पाचवा प्रश्न आहे, जर्नी टू द वेस्ट. जर्नी टू द वेस्ट हे काय, एका पुस्तकाचं नाव आहे जे आपण अभ्यासलेलं आहे. इज अ नॉवेल बेस्ड ऑन मेनी. आता ही जी जर्नी टू द वेस्ट ही जी नॉवेल आहे, किंवा आपल्याला हे जे चॅप्टर होतं किंवा ही जी बुक आहे, इज अ नॉवेल बेस्ड ऑन, म्हणजे ती कशावर आधारित आहे, ती शॉर्ट स्टोरीजवर आधारित आहे, म्हणजे छोट्या छोट्या स्टोरीजवर आधारित आहे, की फॉकटेल्स. म्हणजे फॉकटेल्स म्हणजे की आपण म्हणतो ना, म्हणजे फॉक म्हणजे काय, जसे लोककथा वगैरे असतात त्याच्यावर आधारित आहे. कशावर आधारित आहे मुलांना सांगा. आपलं हे झालेलं आहे, शॉर्ट स्टोरीज म्हणजे छोट्या छोट्या स्टोरी मधून घेतलं आहे, की फॉक टेल्स मधून घेतलेलं आहे. म्हणजेच ज्या
लोककथा आहेत त्यावर आधारित आहे. तर काय असेल उत्तर? बरोबर आहे तुमचं उत्तर. तर स्टोरी कशावर आधारित आहे? फॉक टेल्स म्हणजे लोककथावर आधारित आहे. 6वा प्रश्न बघा. द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द थ्री डिसायपल्स ऑफ युआन चॉंग वॉज. तर बघा, द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द थ्री डिसायपल्स. डिसायपल्स म्हणजे ज्या गॉनियनी जी डेटी होती, म्हणजे दयेची जी देवता होती, तिने काय दिलं होतं या युआन चांगला? 3 डिसेपल्स दिले होते, म्हणजे 3 शिष्य दिलं होतं. तर त्याच्यामधून सगळ्यात म्हणजे पॉवरफुल शिष्य कोणता होता? डिसायपल म्हणजे शिष्य कोण होता? तर बघा, सन उकॉन्स होता की झू बाजी होता? तर कोण होता मुलांनो? सांगा. आपण अभ्यासलेलं आहे. काय येईल उत्तर? उत्तर काय आहे? सन उकॉंग. तर तिघांमधून सगळ्यात मोस्ट पॉवरफुल कोण होता? सन उकॉंग. आता बघूया 7वा प्रश्न. युआन चॉंग्स जर्नी बॅक होम वॉज रिलेटिव्हली इझी. आता युआन चॉंग आहे, त्याचा जो प्रवास होता बॅक होम वॉज रिलेटिव्हली इझी. म्हणजे त्याचा जो परतीचा प्रवास होता किंवा त्याचा जो जे त्याने प्रवास केला होता तो इझी, सोपा होता का मुलांनो? हा जो वाक्य आहे हा बरोबर आहे, म्हणजे ट्रू आहे की फॉल्स आहे? तर काय होता? इझी होता का? ऑब्व्हियसली नाही, त्याचा प्रवास हा इझी नव्हता. म्हणून हा सेंटेन्स जो दिलेला आहे तो काय आहे मुलांनो? हा सेंटेन्स आहे तो काय आहे? फॉल्स आहे, म्हणजे चूक आहे. बघूया 8वा प्रश्न. द थ्री डिसायपल्स ऑफ युआन चॉंग वर 3 सेंट्स. म्हणजे त्याचे जे 3 शिष्य होते, ज्या देवीने त्याला हेल्प करायला पाठवले होते, ते सेंट्स होते का? म्हणजे साधू होते का? तर बघा, उत्तर आहे ट्रू आणि फॉल्स. तर हा जो सेंटेन्स आहे बरोबर आहे की चूक आहे मुलांनो? म्हणजे हा सेंटेन्स काय आहे मुलांनो? आपल्या पुस्तकामध्ये असं नाही. ते 3 सेंट्स होते का? तर नाही, ते 3 सेंट्स नव्हते. म्हणून काय आहे? हा फॉल्स आहे सेंटेन्स. आता बघा 9 नंबरचा क्वेश्चन बघूया. इन द डेज ऑफ युआन चॉंग, ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. काय दिलेलं आहे? इन द डेज ऑफ युआन चॉंग्स, ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. म्हणजे युआन चॉंगने जो प्रवास केला चायना टू इंडिया, म्हणजे चीन पासून भारतापर्यंत जो प्रवास केला होता, नॉट अन इझी टास्क, म्हणजे तो असं सोपं काम नव्हतं. तर हे सेंटेन्स काय आहे मुलांनो? ट्रू आहे की फॉल्स आहे? सांगा. बरोबर आहे तुमचं उत्तर. तर हे सेंटेन्स काय आहे? अगदी बरोबर आहे. त्याचा प्रवास काय सोपा नव्हता. त्याला कुठून कुठून जावं लागलं? अननोन प्रदेशातून जावं लागलं, त्यांना डेझर्ट मधून जावं लागलं, जसे स्नो म्हणजे बर्फाच्छादित असे माउंटेन्स होते त्याच्यावरून जावं लागलं. तर अशा कठीण परिश्रमातून, कठीण रस्त्यातून त्याला प्रवास करावा लागला. म्हणून डेफिनेटली तो प्रवास जो होता तो सोपा नव्हता. बघूया आता आपण 10 नंबरचा प्रश्न आहे. युआन चॉंग ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. म्हणजे युआन चॉंग हा ट्रॅव्हलर होता, त्यांनी भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातून प्रवास केला होता. तर बघा, ऑप्शन आहे ट्रू आणि फॉल्स. तर हा सेंटेन्स बरोबर आहे की चूक आहे? कसा आहे मुलांनो? सांगा. व्हेरी गुड. तर काय आहे हे? अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. हे काय आहे? उत्तर अगदी बरोबर आहे. बघा, आता शेवटचा प्रश्न आहे. 3 डिसायपल्स ऑफ युआन चॉंग हॅव सुपर नॅचरल पॉवर. म्हणजे जे 3 शिष्य होते त्यांच्यामध्ये सुपर नॅचरल पॉवर होती का? होती का त्यांच्यामध्ये सुपर नॅचरल पॉवर? तर काय आहे? ट्रू किंवा फॉल्स आहे? बरोबर की चूक आहे? तर उत्तर काय असेल मुलांना? हो, त्यांच्या सुपर नॅचरल तिघांमध्ये वेगवेगळ्या पॉवर होत्या, हे आपण अभ्यासलेलं आहे. तर आपलं जे उत्तर आहे ते काय आहे मुलांनो? ट्रू आहे, म्हणजेच अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे मुलांनो, ऍक्टिव्हिटीद्वारे आपण या पाठात जे काही शिकलेलो आहोत ते काय केलेलं आहे? आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये ते सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया मुलांनो. बघा, पुढची स्टेप कुठली आहे? आपल्याला आता गेम खेळायचा आहे आणि गेमद्वारे खेळता खेळता आपल्याला प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करायची आहेत. याच्यामध्ये तुम्हाला खेळ खेळायला सुद्धा मजा येईल आणि प्रश्नांची उत्तरं सुद्धा सोडवायला खूप मजा येईल. तर बघा मुलांनो, इथे 5 गेम आहेत. तुम्हाला कुठला गेम आवडते सांगा पाहू. म्हणजे एक आहे आपल्याला क्रिकेट आहे, गिटार आहे, टोपीवाला आणि माकड आहे. परत ते मोदकाचं गेम आहे, म्हणजे गणपती बाप्पा आणि तो छोटा मुलगा आणि कारचं. कुठला घेऊ? तर चला मुलांनो, आता तुमच्या आवडीप्रमाणे काय करूया, हा गणेश जे गणेश गणपती बाप्पा आहेत आणि छोटा मुलगा आहे ह्यांचा गेम आपण निवडलेला आहे. तर आपल्याला या स्क्रीनवर प्रश्न येतील आणि आपल्याला त्याला 4 ऑप्शन सुद्धा असतील. आणि बघा, ज्या रंगाचे जे ऑप्शन आहेत त्याच रंगाचे आपल्याला काय आहेत इथे मोदक दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला या योग्य म्हणजे
जो योग्य रंगाचा जो ऑप्शन असेल त्याला त्या रंगाच्या मोदकाला प्रेस करायचा आहे आणि आपण दिलेलं उत्तर अगदी बरोबर असेल तर हा छोटा बालक काय करतोय, प्रसादाची वाट बघतोय की त्याला प्रसादाच्या स्वरूपात मोदक मिळावं. जर आपण उत्तर बरोबर दिली तर त्याला मोदक मिळेल आणि जर आपण उत्तर चुकीचं दिलं तर त्याला प्रसाद मिळणार नाही. तर बघूया आपण याला किती मोदक मिळवून देतो ते. तर वाचा पहिला प्रश्न काय आहे? हाऊ हार्ड इज सन वॉंग्स बॉडी? म्हणजे सन उकॉंग होता, म्हणजे 3 डिसायपल्स होते, 3 शिष्यापैकी हा एक शिष्य होता सन उकॉंग. तर त्याची बॉडी कशा प्रकारे हार्ड होती? तर बघा आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेली आहेत. ॲज हार्ड ॲज अ आईस म्हणजे एकदम बर्फासारखं, ॲज हार्ड ॲज अ स्टोन म्हणजे एकदम म्हणजे दगडासारखं, ॲज हार्ड ॲज अ वूड म्हणजे एकदम लाकडासारखं आणि ॲज हार्ड ॲज डायमंड म्हणजे हिऱ्यासारखं. डायमंड म्हणजे हिरा. आता तुम्ही आठवा जेव्हा मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलं होतं तर त्याच्या बॉडीबद्दल आपण वाचलं होतं. तर कुठला येईल ऑप्शन सांगा पाहू? सांगा 4 ऑप्शन मधून. तर कुठला बरोबर सांगितलं तर काय आहे मुलांनो? ॲज हार्ड ॲज अ डायमंड म्हणजे त्याची जी हिऱ्यासारखी अशी कठीण आणि अशी टणक अशी बॉडी होती की त्याच्यावर आपण जरी तलवारीने मारला तर तो इंज्युअर्ड म्हणजे जखमी होऊ शकत नव्हता. तर बघा ॲज हार्ड ॲज डायमंड कुठल्या रंगाने दिलेला आहे? ऑप्शन आहे हा पिवळ्या रंगाचा म्हणजे येल्लो रंगाचा. तर आपण येल्लो कलरचा मोदक काय केलेला आहे? प्रेस केलेला आहे. बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे आणि त्या बाळाला काय मिळालेलं आहे? मोदक मिळालेला आहे. आता बघा जो दुसरा प्रश्न आहे तो आपण वाचूया. काय आहे? हू वॉज द मोस्ट पॉवरफुल ऑफ द 3 डिसायपल्स? म्हणजे जे 3 शिष्य होते, जे त्याच्या मदतीला त्या देवीनी पाठवलेले होते, तर त्याच्यात सगळ्यात पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली कोण होतं? सन उकॉंग होता का? की शा शा उझिंग होता? की झूबाजी होता? की सँड प्रिस्ट होता? तर सगळ्यात पॉवरफुल आपण 2 कोण होता? आपण अभ्यासलेला आहे की 2 महत्वाचे कॅरेक्टर होते. कोण होतं? युआन चांग होता, एक महत्वाचा जो ट्रॅव्हलर होता आणि आपण अजून एक कॅरेक्टर अभ्यासलेला आहे की तो सगळ्यांमध्ये पॉवरफुल होता. सांगा भाऊ कुठला आहे? सांगा. अ, बरोबर आहे. तुम्ही काय सांगितलं? सन उकॉंग. तर काय आहे हे उत्तर बरोबर आहे. बघा सन उकॉंग कुठल्या रंगाच्या ऑप्शनने दिलेला आहे? हे रेड रंगाच्या याच्याने दिलेलं आहे. आपण रेड मोदकाला प्रेस केलेलं आहे आणि आपलं उत्तर काय आहे मुलांनो? अगदी बरोबर आहे. आता बघा तिसरा प्रश्न आहे. सन उकॉंग्स आईज हॅव डॅश विजन? म्हणजे सन उकॉंगचे जे डोळे होते त्याला कशा प्रकारचं विजन होतं? म्हणजे विजन म्हणजे दृष्टी. कशा प्रकारची दृष्टी होती? एक्स-रे. एक्स-रेची म्हणजे तो आपण जे पाहू नाही शकत. आता बघा एक्स-रे जेव्हा आपण काढतो तर आपल्या शरीरामध्ये जे बोन्स असतात, काय असतात, तर ते आपल्या शरीराच्या आतमधलं पण आपल्याला एक्स-रे मध्ये दिसते. म्हणजे जे आपण पाहू शकत नाही ते एक्स-रेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. म्हणजे तो विजन ब्राईट म्हणजे खूप असं लख्ख प्रकाशमय, डल म्हणजे असंच अंधारमय आणि रेड म्हणजे लाल. तर कसं विजन होतं मुलांना त्याचं सांगा? बरोबर आहे तुमचं उत्तर. सन वॉन्ग्स आईज हॅव एक्स-रे विजन. त्याचं काय? एक्स-रे विजन होतं म्हणजे तो आपण जे पाहू शकत नाही त्याच्या पलीकडचं त्याला सुद्धा ते दिसत होतं. बघा आपले उत्तर बरोबर आहे. बघा मुलांनो आपला हा जो चौथा प्रश्न आहे वाचूया आपण. हाऊ फार कॅन सन उकॉंग ट्रॅव्हल इन जस्ट वन समरसॉल्ट? वन समरसॉल्ट मध्ये म्हणजे एका कोलांटीमध्ये तो किती दूर जाऊ शकत होता? तर बघा इथे ऑप्शन दिलेले आहेत. 2 किलोमीटर्स आहे, 100 ऑफ किलोमीटर्स आहे आणि 1000 ऑफ किलोमीटर्स आहे आणि 5 किलोमीटर्स आहे. तर किती किलोमीटर जाऊ शकत होता मुलांना तो एका समरसॉल्टमध्ये, एका कोलांटीमध्ये? तर बघा इथे याचं योग्य उत्तर काय आहे सांगा? बरोबर सांगितलं तुम्ही. 1000 ऑफ किलोमीटर्स म्हणजे हजारो किलोमीटर जाऊ शकत होता. तर आपलं उत्तर आहे हे ग्रीन रंगाचं आणि आपलं उत्तर बरोबर आहे. बघा मुलांनो इथे जे उत्तर दाखवते आहे, आपलं जे उत्तर आहे हे बरोबर आहे. पण या स्क्रीनवर काय दाखवते आहे? 100 ऑफ किलोमीटर्स. तर हे चुकून झालेलं आहे. पण आपण ज्या उत्तराला प्रेस केलेलं आहे तेच आहे. इथे शो करते आहे की हे ब्लू रंगाने की 100 ऑफ किलोमीटर, पण हे चुकीचं आहे. इथे ते बाय मिस्टेक झालेलं आहे. पण आपण ज्याला प्रेस केलेलं आहे 1000 ऑफ किलोमीटर्स तर हा काय आहे मुलांना? अगदी प्रश्न बरोबर आहे. आता आपण 5वा प्रश्न बघूया मुलांनो. सन उकॉंग वॉज अ. आता सन उकॉंग होता म्हणजे डिसायपल जो शिष्य होता तिघांमधून, तर तो काय होता? फायटर होता, डान्सर होता, की ट्रिकस्टर होता, की रेसलर होता? तर काय होता? फायटर. फायटर होता का तो? लढवय्या होता का? नाही. डान्सर म्हणजे नृत्य वगैरे करायचा का? नाही. ट्रिकस्टर होता की रेसलर म्हणजे मला युद्ध. रेसलर म्हणजे काय?
मला योद्धा असतो त्याला असं आपण म्हणतो. आणि ट्रिकस्टर म्हणजे काय, फसवणारा. म्हणजे वेगवेगळे असे म्हणजे नॉटी किंवा असं म्हणजे सापळा वगैरे रचून फसवणारा जो असतो. तर काय होता, सन उकॉंग वॉज अ काय येईल आपलं उत्तर असेल ट्रिकस्टर होता. तो काय होता, ट्रिकस्टर. बघा ट्रिकस्टर कुठल्या रंगाने दिलेला आहे, हा हिरव्या रंगाने दिलेला आहे. तर काय आहे मुलांनो, आपलं उत्तर अगदी बरोबर आहे आणि बाळाला मोदक मिळालेला आहे. आता आपण आपल्या 6व्या प्रश्नाकडे वळूया मुलांनो. वेअर वर द 3 कॅरेक्टर्स नोन बाय द गॉड. इथे काय दिलेलं आहे, वेअर वर द 3 कॅरेक्टर्स थ्रोन बाय द गॉड. म्हणजे थ्रोन बाय द गॉड, गॉड म्हणजे देवता, देव. आता देवानी जे 3 कॅरेक्टर्स कुठून पाठवले होते, थ्रोन बाय द गॉड म्हणजे कुठे पाठवले होते, वेअर म्हणजे कुठे, वेअर वर द 3 कॅरेक्टर्स थ्रोन बाय द गॉड म्हणजे कुठून पाठवले होते, ते फ्रॉम द हेल म्हणजे याच्यातून, हेल हेल म्हणजे नरकातून पाठवले होते का, आउट ऑफ हेवन म्हणजे स्वर्गाच्या बाहेरून पाठवले होते का, फ्रॉम माउंटेन्स म्हणजे पर्वतामधून पाठवले होते का, की फ्रॉम वॉटर म्हणजे पाण्यातून पाठवले होते का. तर कुठून पाठवले होते मुलांनो, सांगा. आपले उत्तर काय आहे, आउट ऑफ हेवन म्हणजे स्वर्गाच्या बाहेरून पाठवलेले होते. तर आपला कुठल्या रंगाने दिलेला आहे, ब्ल्यू रंगाने दिलेला आहे. म्हणून आपण ब्ल्यू रंगाचा मोदक काय केलेला आहे, प्रेस केलेला आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता मुलांना बघा, जो 7व्या नंबरचा प्रश्न आहे तो कुठला आहे, फिलिंग द ब्लँक्स, डिसायपल्स ऑफ इव्हन चॉंग हॅव सुपर नॅशनल पॉवर. काय दिलेलं आहे, डिसायपल्स ऑफ इव्हन चॉंग हॅव सुपर नॅशनल पॉवर. तर बघा, डिसायपल्स म्हणजे जे शिष्य होते त्यांना सुपर नॅचरल पॉवर होतं. तर ते किती शिष्य होते, 4 म्हणजे 4 होते का, 5 म्हणजे 5 होते का, 3 म्हणजे 3 आणि 2. तर किती डिसायपल्स पाठवले होते देवीने त्याच्याकडे, बरोबर आहे, तुमचं उत्तर अगदी सोपं आहे. तर किती मुलांनो, 3 डिसायपल्स पाठवले होते. तर आपण 3 कुठल्या रंगाने दिलेला आहे, ग्रीन कलरच्या मोदकने दिलेला आहे. म्हणून आपण ग्रीन कलरच्या मोदकला प्रेस केलेला आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता मुलांना बघा, 8व्या नंबरचा प्रश्न बघूया आपण. युवांग चांग ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ. आता युवांग चांग यांनी प्रवास केला होता, तो कुठल्या कुठल्या भागातून प्रवास केलेला होता, तो चायनावरून तर इंडियात आला होता. आणि आपण काय वाचलं होतं की इंडियात त्याने ठिकठिकाणच्या भागावरून म्हणजे प्रवास केला होता. तर बघा, इंडिया ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ म्हणजे कुठल्या भागातला त्यांनी प्रवास केला होता, चायनावरून तर तो निघालाच होता. अमेरिका आणि जपान. तर बघा, अमेरिका आणि जपान हे तर काही आपल्या इकडे आलंच नव्हतं. आपल्या चॅप्टर मध्ये हे दोन जे कंट्रीज आहेत त्या नव्हत्या. तर काय होतं, युवांग चांग ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. तर काय येईल, आपलं उत्तर आहे इंडिया. म्हणजे त्याने भारतातील विविध प्रांतातून काय केलेला होता, ट्रॅव्हल केला होता. आणि आपण हेही वाचलं की ज्यांनी जे मॅन्युस्क्रिप्ट आहेत म्हणजे हाताने हस्तलिखित जे बुद्धाविषयी लिहिलेलं होतं ते त्यांनी काय केलं होतं, कलेक्ट केलं होतं. आता बघा, 9th नंबरचा प्रश्न आहे, अदर एक्सप्रेशन लाईक हॅपी रिडिंग. हॅपी रिडिंग म्हणजे काय म्हणतो आपण, एखादा कोणी वाचत बसला तर आपण जसं म्हणतो ना, हॅपी दिवाळी, हॅपी दीपावली म्हणजे शुभ दीपावली, हॅपी दशेरा म्हणजे शुभ दीपावली, दशेरा वगैरे. तर तिथे एक्सप्रेशन दिलेलं आहे हॅपी रिडिंग म्हणजे काय, तुम्ही आनंदाने वाचा. तर हे एक्सप्रेशन कशाविषयी आहे, द एंड म्हणजे आपण जेव्हा कोणाला संपते तेव्हा हॅपी म्हणतो का, मग गुड बाय, टाटा बाय बाय म्हणायचं असेल तेव्हा म्हणतो का, हॅपी न्यू इयरला म्हणतो की वेलकम. तर काय, आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं स्वागत करायचं असेल, कुठलं फेस्टिवल असू दे किंवा आपल्याला आनंदात जे करायचं असेल, मनाने करायचं असेल किंवा वेलकम करायचं असेल, तेव्हा हॅपी म्हणजे हॅपी हा शब्द आनंदाशी आपल्याला काय असतो, निगडित आहे. आणि वेलकम म्हणजे पण स्वागत करणे म्हणजे ते आनंदानेच करतो. तर बघा, हे जे आहेत द एंड, गुड बाय आणि हॅपी न्यू इयर, तर हॅपी रिडिंगशी याचा काही संबंध नाहीये. तर आपलं योग्य उत्तर काय आहे, वेलकम. तर बघा, वेलकम हे येल्लो रंगाच्या ह्याच्याने दिलेला आहे, ऑप्शन आहे. म्हणून आपण येल्लो रंगाचा जो आहे तो काय करूया, ऑप्शन चूज करूया. आपलं उत्तर बरोबर आहे मुलांनो. पण इथे काय दिलेलं आहे, इथे म्हणजे मिस्टेक झालेली आहे. पण आपण जो वेलकम हा जो उत्तर दिलेला आहे तो अगदी बरोबर आहे. आता बघूया, 10वा प्रश्न आहे, इन हाऊ मेनी वेज कुड सन उकॉंग ट्रान्सफॉर्मेशन हिमसेल्फ. म्हणजे सन उकॉंग आहे तो आपले ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे किती रूप घेऊ शकत होता, तो किती वेश घेऊ शकत होता आणि किती रूपांमध्ये तो आपल्या स्वतःला त्या रूपांमध्ये तो चेंज करू शकत होता. तर 50 डिफरंट वेज, 50 वेगवेगळ्या रूपांमध्ये का, मग आहे इंटू 20 डिफरंट वेज म्हणजे 20 टाइम्स
इन 10 डिफरंट वेज आणि इन 72 डिफरंट वेज. तर बघा 50, 20 आणि 10 आपल्या पाठामध्ये हे जे नंबर्स आलेलेच नाही आहेत. तर आणि आपण हे वाचलं होतं की इन 72 डिफरंट म्हणजे 72 टाइप्सचे तो स्वतःला रूपांतर करू शकत होता. तर आपलं उत्तर कुठलं आहे मुलांना? हे जे आहे 4th नंबरचं येलो रंगाने जे दिलेलं आहे ते ऑप्शन आपलं अगदी बरोबर आहे. म्हणून मी काय करते, या येलो रंगाच्या मोदकाला काय करते, प्रेस करते आहे आणि आपलं उत्तर काय आहे, अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, आपला जो गेम केलेला आहे तो पूर्ण केलेला आहे. आता आपण दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे वळूया. तर बघा, आपण लर्न, ऍक्टिव्हिटी आणि गेम खेळलेलो आहोत. याच्यानंतर काय करूया मुलांना, आपण एक छोटीशी टेस्ट देऊया. तर बघा, टेस्ट मध्ये किती प्रश्न आहेत, आपल्याला 10 प्रश्न आहेत, म्हणजे 10 प्रश्न आहेत आणि आपल्याला वेळ सुद्धा दिलेली आहे. तर आपण किती लवकर करतो आहोत, कारण हे आपले ऍक्टिव्हिटी आणि जे खेळ खेळलो, गेम खेळलोय त्याच्यामध्ये हे झालेलं आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, हाऊ हार्ड इज सन उकॉंग्स बॉडी, म्हणजे सन उकॉंगची बॉडी किती कठीण होती अशी. ॲज हार्ड ॲज आईस, ॲज हार्ड ॲज वुड, ॲज हार्ड ॲज स्टोन, ॲज हार्ड ॲज डायमंड. बघा, आईस म्हणजे बर्फासारखी होती का, वूड म्हणजे लाकडासारखी होती का, स्टोन दगडासारखी, की डायमंड. तर काय वाचलं होतं मुलांना आपण? बरोबर, सांगा तुम्ही, मोठ्याने सांगा. बरोबर आहे तुमचं उत्तर. तर ॲज हार्ड ॲज डायमंड. आता बघूया आपला जो नेक्स्ट आहे प्रश्न, तो वाचूया. हु वॉज द मोस्ट पॉवरफुल ऑफ द 3 डिसायपल्स. आता बघा, तिघांमध्ये जो डिसायपल्स होता, म्हणजे जो शिष्य होता, तो कोणता शिष्य पॉवरफुल होता? सन उकॉंग, झुबाजी, शाह उजिंग की सॅनप्रिस्ट. तर कोण होता मुलांनो, सांगा. बरोबर आहे तुमचं उत्तर, की सन ओकॉंग हा काय होता, सगळ्यात जो आहे तो पॉवरफुल होता. आता तिसरा आहे मुलांनो, अदर एक्सप्रेशन लाईक हॅपी रिडिंग. हॅपी रिडिंग सारखंच म्हणजे एक्सप्रेशन द्यायचं असेल तर त्याचं कुठलं असेल? द एंड असेल, हॅपी न्यू इयर असेल, की गुड बाय असेल, की वेलकम. तर जसं हॅपी रिडिंग सारखं जे एक्सप्रेशन आहे ते कुठलं असेल मुलांनो? द एंड, हॅपी न्यू इयर, गुड बाय की वेलकम. तर काय असेल, तर वेलकम म्हणजे आपण स्वागत करतानाच वगैरे काय आपण असं हॅपी असतो, तर तसं हॅपी रिडिंग सारखंच काय येईल, एक्सप्रेशन येईल, वेलकम हा काय येईल, एक्सप्रेशन येईल. बघा, सन ओकॉंग्स आईज हॅव विजन, म्हणजे सन ओकॉंगची जी विजन होती, ती दृष्टी होती, ती कशी होती, म्हणजे कशा प्रकारची होती? एक्स रे, डल, ब्राईट की रेड. तर काय वाचलं होतं मुलांना आपण? एक्स रे म्हणजे जे आपण पाहू शकत नाही साध्या डोळ्याने, तो त्याच्याही पलीकडचं पाहू शकत होता. म्हणजे डल, ब्राईट, रेड हे तर येणारच नाही. आणि आपल्या अकॉर्डिंग टू आपल्या चॅप्टर नुसार एक्स रे हा काय आहे, बरोबर आहे. युवान चॉंग ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ, म्हणजे तो त्याने कुठल्या एरियातून, कुठल्या कंट्रीमधून प्रवास केला होता? मोस्टली इंडिया, अमेरिका, चायना की जापान. तर आपण वाचलं होतं की तो चायनामधून निघाला होता आणि कुठे आला होता? इंडियामध्ये. अमेरिका आणि जापान तर हे आपल्या पाठामध्ये त्याचा उल्लेखच नाहीये. तर काय येईल, आपलं योग्य उत्तर असेल इंडिया. बघा, आता 6वा नंबरचा प्रश्न आहे, हाऊ फार कॅन संग उओंग ट्रॅव्हल इन जस्ट वन समरसॉल्ट. एका समरसॉल्ट मध्ये म्हणजे एका कोलांडीमध्ये तो किती दूर जाऊ शकत होता? तर सांगा, 2 किलोमीटर्स, 1000 ऑफ किलोमीटर्स, 100 ऑफ किलोमीटर्स की 5 किलोमीटर्स. किती दूर जाऊ शकत होता मुलांना? तर काय आहे योग्य उत्तर? 1000 ऑफ किलोमीटर्स म्हणजे हजारो किलोमीटर्स तो जाऊ शकत होता. बघा, 7वा प्रश्न आहे, इन हाऊ मेनी वेज कुड सन उकॉंग ट्रान्सफॉर्मेशन हिमसेल्फ. म्हणजे सन उकॉंग होता, तो किती वेळा ट्रान्सफॉर्मेशन, किती वेळा रूप घेऊ शकत होता, आपले रूपांतरित किती किती प्रकारे करू शकत होता? 50 डिफरंट वेज 50 वेळा, 10 डिफरंट वेज म्हणजे 10 वेळा, की 20 डिफरंट वेज म्हणजे 20 वेगवेगळे रूप घेऊ शकत होता, की 72 डिफरंट वेज. तर काय आहे त्याचं योग्य उत्तर? तुम्हालाही माहित आहे काय आहे योग्य उत्तर? इन 72 डिफरंट वेज म्हणजे 72 प्रकारचे तो वेगवेगळा काय करू शकत होता, रूप घेऊ शकत होता. वेअर वर द 3 कॅरेक्टर्स थ्रोन बाय द गॉड. बघा, वेअर वर द 3 कॅरेक्टर्स थ्रोन बाय द गॉड, म्हणजे जे देवानी 3 कॅरेक्टर्स पाठवले होते, जे फेकले होते, पाठवले होते, ते कुठले होते? फ्रॉम हेल, म्हणजे हेल म्हणजे नरक, नरकातून पाठवलेले होते का? फ्रॉम माउंटेन्स म्हणजे पर्वतामधून पाठवलेले होते का? मग आहे आउट ऑफ हेवन, म्हणजे स्वर्गाच्या बाहेरून पाठवले होते का? की फ्रॉम वॉटर, की पाण्यातून. तर काय आहे मुलांना योग्य उत्तर? कुठून पाठवले होते? आउट ऑफ हेवन, हेवन म्हणजे स्वर्गाच्या बाहेरून. बघा, 9th नंबरचा प्रश्न आहे, डिसायपल्स ऑफ युआन चॉंग हॅव अ सुपर नॅचरल पॉवर.
तर म्हणजे जे जे डिसायपल्स होते, किती शिष्य होते? युआन चॉंग ह्या सुपर नॅचरल पॉवर, म्हणजे किती शिष्य होते, त्यांना सुपर नॅचरल पॉवर होती. युआन चॉंगचे जे डिसायपल्स होते, जे शिष्य होते, तर ते किती होते? 4 होते, 3 होते, 5 होते की 2 होते? किती होते मुलांनो? तर ते काय होते? 3 म्हणजेच काय? 3 डिसायपल्स होते, त्यांना सुपर नॅचरल पॉवर होती. बघा आता प्रश्न आहे, सन उकोंग वॉज कोण होता तो? फायटर होता, ट्रिक्स्टर होता, डान्सर होता की रेसलर होता? कोण होता मुलांना तो? ट्रिक्स्टर, म्हणजे फसवेगिरी करणारा होता. तर अशा प्रकारे मुलांना आपण काय केलेलं आहे, हे 10ही प्रश्न सोडवलेले आहेत. तर बघा 10 प्रश्नामधून जे आपण 2 जे प्रश्न सोडवले आहेत, इथे काय बाय मिस्टेक काय झालेलं आहे, दुसऱ्या रंगाच्या याच्यावर ऑप्शनवर म्हणजे आपण जे योग्य क्लिक केलं त्याला योग्य दाखवलेलं नाहीये आणि दुसरंच दाखवलेलं आहे. तर ते बाय मिस्टेक झालेली आहे. परंतु आपले 10ही प्रश्न काय आहेत? अगदी बरोबर आहेत. तर आपली टेस्ट फिनिश झालेली आहे. बघा आपले इथे 8 दाखवलेले आहे, परंतु आपले 10ही प्रश्न अगदी बरोबर आहे. ते बाय मिस्टेक तसं झालेलं आहे.